नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 4 फेब्रुवारी 2024 या दिवशी झालेल्या पेपराची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। इयत्ता 4 विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता। व्हिडिओला सुरुवात करूया। पण सुरुवात करायच्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला करूया सुरुवात। बघा इथे पहिला प्रश्न, काउंट द टोटल पिक्चर हुज नेम बिगिनिंग विथ लेटर एम अँड चूज द करेक्ट ऑप्शन। खाली आपल्याला काही चित्र दिले, त्या चित्रांपैकी कोणत्या चित्रांची नावं म या अक्षराने सुरू होतात ते आपल्याला सांगायचं आणि मोजायचं आहे। आता इथे बघा, मंकी हे एक आहे, मंकी, हे काऊ आहे सी, बॉल आहे बी, मून यम, टेबल टी, मँगो यम, बनाना आणि हे मॅट, मॅटचं यम आणि हे टॉप टी आणि हे मेज म्हणतात त्याला, मग हे सुद्धा यमनी सुरू होतं आणि हे आहे पॅरोट पीन। मग यमने किती आहेत बघा, 1 2 3 4 5, मग 5 कुठे आहेत, ऑप्शन नंबर फर्स्ट। पुढचा प्रश्न बघूया आपण, म्हणजे 5 जे चित्र आहेत ते यमनी सुरुवात झाले आहेत, म्हणजे मंकी, मून, मँगो, मॅट आणि मेज। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ऑप्शन। आता पर्यायामधून योग्य अभिवादन निवडायचे आहेत। शेखर वॉज इल, शेखर आजारी होता। रॉबर्ट विजिटेड हिम इन हॉस्पिटल, रॉबर्ट त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला। बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल ही सेड, हॉस्पिटलमधून सोडायच्या आधी तो त्याला काय मिळेल, मग काय मिळेल, गेट वेल सून फ्रेंड, म्हणजे लवकर बरे हो मित्रा। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, नोजला स्मेल आहे, म्हणजे नाकाने आपण वास घेतो, तर हँड हाताने काय करतो आपण, खातो सुद्धा, ईट म्हणजे खाणे आणि राईट म्हणजे लिहिणे, म्हणजे हाताने आपण खातो पण आणि लिहितो पण। मग ए आणि सी करेक्ट, मग ए आणि सी कुठे आहे, ऑप्शन नंबर 3। पुढचा प्रश्न बघूया, चूज द अल्टरनेटिव्ह हुज पंक्च्युएशन मार्क युज्ड रॉंगली। हाऊ आर यू, आता बघा, डू यू नाव आय बोथ हे बरोबर आहे, इथे पण हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, मग इथे कोणतं विरामचिन्ह चुकीचं वापरलं बघा, हाऊ आर यू, तू कसा आहेस, इथे क्वेश्चन मार्क्स पाहिजे, तर म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट। पुढचा प्रश्न, विच ऑफ द गिवन पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड इज इनकरेक्ट, कोणती इनकरेक्ट आहे, टॉल शॉर्ट करेक्ट आहे, एम्प्टी फुल बरोबर आहे, शार्प डार्क हे चुकीचं आहे। शार्पला ब्लंट पाहिजे, शार्प म्हणजे धारदार आणि ब्लंट म्हणजे बोथट, मग ऑप्शन नंबर सेकंड हे इनकरेक्ट आहे। स्टुपिड क्लेवर करेक्ट आहे। पुढचा प्रश्न, व्हॉट टाइम विल इट बी इन द क्लॉक आफ्टर 30 मिनिट, म्हणजे 30 मिनिटानंतर या घड्याळामध्ये किती वाजतील बघा, 30 मिनिटानंतर हा मिनिट काटा इथे येईल आणि हा तास काटा थोडा पुढे जाईल, म्हणजे 9:15 वाजतील। मग 9:15लाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, क्वार्टर टू 10, ऑप्शन नंबर 4th। नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग वर्ड पझल अँड फाइंड आन्सर ऑफ इट, दिलेले शब्दकोड वाचायचे आणि सोडवायचे। आय लाईक बोन्स, माय चिल्ड्रन आर पपीज, आय गार्ड युअर हाऊस ॲट नाईट, हू ॲम आय, मला हाडं आवडतात, माझ्या पिल्लांना पपीज म्हणतात आणि मी घराचे रक्षण करतो, रात्री मी घराचे रक्षण करतो, मग कोण आहे तर डॉग, ऑप्शन नंबर 4। पुढचा प्रश्न, सी द पिक्चर अँड फाइंड द वर्ड डिस्क्रायबिंग द गिवन पिक्चर। आता इथे काय करते तर काय करते, स्वीपिंग द फ्लोअर, सी साफसफाई करते, स्वीपिंग द फ्लोअर, जमिनीवरचा कचरा काढते की नाही। चूज द करेक्ट रायमिंग वर्ड्स रिस्पेक्टिव्हली फॉर द गिवन वर्ड्स फ्रॉम द गिवन ऑप्शन। आता याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स होत आहे, मग पॅचला रायमिंग वर्ड्स कोणता आहे तर बघा इथे मॅच आहे, स्ट्रीमला ड्रीम आहे, रोजला नोज आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3rd। पुढचा प्रश्न बघा, फाइंड द मिसमॅच पेअर पिक्चर ऑफ द मंथ, लेटर अँड नेम ऑफ इट्स मंथ। आता इथे आपल्या चित्रामध्ये जे स्पेलिंग दिले तेच इथे आहेत का बघायचं। आता फेब्रुवारी हे करेक्ट आहे बघा, MARCH, मार्च करेक्ट आहे। आता इथे दिले JULY आणि इथे लिहिले जून, म्हणजे हे काय आहे, इनकरेक्ट आहे, मग आपल्याला इनकरेक्ट शोधायचं होतं, म्हणून एप्रिल करेक्ट आहे। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पास्ट टेन्स, आपल्याला भूतकाळ दर्शवणारं योग्य पर्याय निवडायचं आहे बघा। मल्हार वॉज अ फिशरमॅन, मग इथे आपल्याला माहिती आहे वॉज हे काय आहे, भूतकाळचं आहे, आणि बघा आय वेंट टू द मार्केट, मी मार्केटमध्ये गेलो, मग हे सुद्धा काय, म्हणजे A आणि D हे करेक्ट आहेत, मग A आणि D कुठे आहे तर बघा ऑप्शन नंबर 4। पुढचा प्रश्न, विच डायरेक्शन इज इन द बिटवीन साऊथ अँड वेस्ट, मग बघा आपल्याला काय विचारलं होतं, दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये, म्हणजे साऊथ आणि वेस्टच्या मध्ये, मग साऊथ वेस्ट कुठे आहे, ऑप्शन नंबर 2nd। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर प्लुरल वर्ड्स, आपल्याला एक वचन अनेक वचन, वन बॉय मॅनी बॉईज असतं, BOYES पाहिजे होतं, इथे इनकरेक्ट आहे, म्हणून हेच आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया,
हाऊ मेनी टोटल टाईप ऑफ पंक्च्युएशन मार्क आर युज्ड इन अबाउट कन्व्हर्सेशन. बघा मी डायरेक्ट क्वेश्चन वाचलेला आहे. आता याच्यामध्ये या ह्याच्यामध्ये कोणकोणत्या टाईपचे विरामचिन्हांचा वापर केलेला आहे असं विचारलं. हाऊ मेनी टाईप विचारले. टाईप म्हणजे फक्त प्रकार लिहायचे आहेत. मग आता बघा इथे ॲपॉस्ट्रॉफी, कॉमा, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेशन मार्क. मग बघा 1 2 3 4 आणि हे 5. मग किती आहेत? 5. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक अ परमिशन. आपल्याला परमिशन मागण्यासाठी, मग आपल्याला माहिती आहे परमिशन मागण्यासाठी आपण काय म्हणतो? कॅन आय गो फॉर प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळायला जाऊ शकतो का? ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग वर्ड अँड फाइंड द करेक्ट वर्ड रिलेटेड टू गिवन वर्ड्स. 12 7 15 8 3 हे सगळे नंबर आहेत. मग या नंबरला आपण काय म्हणतो? कार्डिनल नंबर. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म फॉर द अंडरलाईन वर्ड. आता लेटसचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे लेट्स. फाइंड द इनकरेक्ट सेट ऑफ वर्ड्स. आता अयोग्य जोडी विचारली आपल्याला. ह्याच्यामध्ये गोट कप येल हे इनकरेक्ट आहे. पुढचा प्रश्न, चूज द ग्रुप ऑफ लेटर रिस्पेक्टिव्हली टू कम्प्लीट द फॉलोइंग मिनिंगफुल वर्ड्स. आता बघा इथे आपण जर हे ऑप्शन 4 मधलं ठेवलं तर पूर्ण होतं. बघा MENGO मँगो, BIRD बर्ड म्हणजे पक्षी, आणि ते MAT मॅट म्हणजे चटई, WIFE वाईफ म्हणजे बायको, आणि मँगो म्हणजे आंबा. मग ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, विच पंक्च्युएशन मार्क कॅन बी युज्ड इन द गिवन सेंटेन्स. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले पाहिजेत? बघा व्हॉट आर यू डुईंग मोना. आता हा W कॅपिटल पाहिजे. बघा इथे कॉमा, डुईंगच्या नंतर कॉमा पाहिजे, हे करेक्ट आहे, आणि मोनाच्या नंतर क्वेश्चन मार्क पाहिजे, आणि W हा कॅपिटल पाहिजे, म्हणजे इथे सगळेच योग्य आहेत, म्हणून मी इथं ऑल ऑप्शन आर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड रॉंग ऑप्शन रिलेटेड टू गिवन ॲडव्हर्टाइजमेंट. आता इथे आपल्याला एक ॲडव्हर्टाईज दिलं, त्याच्यामधलं कोणतं रॉंग आहे ते विचारायचं. बघा फ्रूट अँड व्हेजिटेबल आर डेंजरस फॉर हेल्थ. फळं आणि भाज्या हे आपल्या आरोग्यासाठी डेंजरस आहेत किंवा घातक आहेत असं इथे सांगितलं. मग असं इथे कुठे उल्लेख केला आहे का नाही, म्हणून मी इथे इनकरेक्ट कोणता आहे, चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, कम्प्लीट द मोटो इच वन प्लांट वन. म्हणजे प्रत्येक एक झाड एक मूल एक झाड आपण असं म्हणतो ते प्लांट. ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. द सी इज व्हेरी, बघा इथे द सी इज व्हेरी डीप. समुद्र कसा आहे? खोल आहे. चूज द ॲनिमल विच इज नॉट मेन्शन्ड इन द गिवन पॅसेज. मग याच्या पॅसेजमध्ये कोणता ॲनिमल मेन्शन केलेला नाही आहे? तर बघा इथे फिशेस आहेत, ब्ल्यू व्हेल पण आहे, आणि टर्टल पण आहे, डॉंकी नाही आहे. पुढचा प्रश्न, हू लिव्ह इन द सी. मग सीमध्ये कोण राहतात ते बघा. देअर आर मॅनी प्लॅन्ट्स अँड ॲनिमल. मग प्लॅन्ट्स पण आहेत आणि ॲनिमल्स पण आहेत, म्हणजे A आणि C करेक्ट आहेत. मग A आणि C कुठे आहे? बघा A अँड C. ऑप्शन नंबर 1. दुसरा विभाग बुद्धिमत्ता. बघा इथे दिलेल्या ओळीमध्ये प्रत्येकी 3 वेळा कोणते अक्षर आले नाही याच्यामध्ये शोधायचं आहे. आता ला हे अक्षर 3 वेळा आले, ळा हे अक्षर पण 3 वेळा आले, न हे अक्षर पण 3 वेळा आले, ली हे अक्षर 2 वेळा. मग आले कोणतं नाही 3 वेळा? पर्याय क्रमांक 4. वहीला खोडरबल म्हटले, खोडरबला पुस्तक म्हटले, पुस्तकाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, तर चुकलेल्या खोडण्यासाठी कशाचा वापर कराल? याचा आधी उत्तर शोधायचं. चुकलेलं खोडण्यासाठी आपण खोडरबल वापरतो, पण इथे खोडरबलला काय म्हटले? पुस्तक. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुस्तक. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, तृणधान्ये बाजरी ज्वारी. बघा याच्याशी हे आहे तर याच्याशी काय सांगायचं? तृणधान्ये बाजरी आणि ज्वारी. मग कडधान्य कोणती आहे? तर बघा मटकी पण कडधान्य आणि हरभरा पण कडधान्य आहे. मग ब आणि ड. मग ब आणि ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 58 36. आता इथे बघा या पहिल्या दोन अंकांची अदलाबदल केले. 5वर 8 होते, 8वर 5 केले, 3वर 6 होते, 6वर 3 केले. मग इथे पण अदलाबदल करा. 2वर 7 आहे, तिथे काय होणार आहे? 7वर 2, आणि इथे 4वर 1 आहे, 1वर 4. मग 72 14 कुठे आहे? बघा इथे 72 14 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, आकृती आहेत, इथे 2 फक्त ब्लँक गोल आहेत. आता इथे काय केले? हे 2 आहेत ते वर गेलेत आणि इथे आडवे. आता हे 2 इथे वर जाणार, इथे रंगीत. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, इथे बघा जी आतमध्ये आकृती आहे ना ती इथे बाहेर काढली, आणि जी बाहेर आकृती आहे ना ती आतमध्ये गेली. मग इथे पण सेम. जसं आता चौकोन आत आहे ना, आता ही आकृती जी बाहेर आहे ना 1 2 3 4 5 6, ही आकृती जी बाहेर आहे 6 बाजू असलेला षटकोन ती आतमध्ये, आणि आतमध्ये जो चौकोन आहे तो बाहेर, आणि हा मधले आहे ते कोण? बघा इथे पण चौकोन होता 2 नंबरला, इथे पण चौकोनच आहे. इथे पण 5 बाजू असणार तर इथे पण 5 बाजू, म्हणजे इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, एकच पहिला राम गणेश गडकरी, भ्रमाचा भोपळा, प्र के अत्रे. खाली प्रश्नात चुकीचे पद ओळखा. बघा 2चा वर्ग 4, 9, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 11चा वर्ग 121 आणि 13चा वर्ग 169. मग 47 ही वर्गसंख्या नाही, ही मूळ संख्या आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 47. पुढचा प्रश्न,
खाली चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्हमालिका पर्यायातून शोधायची. बघा इथे 3 त्रिकोण, परत हे. आता इथे बघा मधल्या आकृतीकडे फक्त लक्ष द्यायचं. हे कॉमन आहे सगळीकडे. इथे 3 होतं, इथे 2, इथे 1. आता इथलं हे सुद्धा कमी करायचं. मग फक्त राहणार काय, हे आणि हे. मग असं आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघा हे उभ्याच रेषा आहेत 3 आणि हे याच डायरेक्शनने आहेत. इथे फसायचं नाही, इकडे हे आहे म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या वेळी घड्याळाचा तासकाटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये लघुकोन तयार होणार नाही. लघुकोन तयार होणार नाही म्हणजे विशाल कोणचं सांगायचं, हो की नाही. मग आता बघा 5 वाजता कोणता कोण होतो तर इथे विशाल कोण. 5 वाजता विशाल कोण होतो आणि 2:15 वाजता लघु कोण होतो. 10:30 वाजता पण कोणता कोण होतो तर विशाल कोण होतो आणि 11:15 वाजता लघु कोण होतो. 11:15 वाजता काय होतो, लघु कोण होतो. आता बघा आपल्याला विचारले लघु कोण होणार नाही म्हणजे हे आणि हे येणार नाही. मग अ आणि क येणार आहे. मग अ आणि क कुठे आहे तर बघा अ आणि क कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न, वरील संख्या मालिकेत किती मूळ संख्यांच्या अंकांच्या जागेत अदलाबदल केल्यास येणाऱ्या संख्या ही मूळ संख्याच असतील. आता याच्यामधल्या मूळ संख्या, याच्यामध्ये दिलेल्या ह्या एवढ्या मूळ संख्येत आता काय सांगितलं, या मूळ संख्यांच्या अंकांच्या जागेत अदलाबदल करायचे. मग 1वर 7 आहे तर इथे 7वर 1, 1वर 3, 3वर 5 अंकांच्या अदलाबदल. 9वर 2 आणि 9वर 7, 3वर 4. आता याच्यामध्ये किती मूळ संख्या तर 71 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे. आता ही नाही आहे, ही पण नाही आणि 97 ही मूळ संख्या आहे. 34 सुद्धा नाहीत कारण 17 दुणे 34. मग किती मूळ संख्या तर 1, 2, 3. मग 3 कुठे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न, क्रिकेटच्या T20 सामन्यात राहुलने 58 धावा केल्या, त्याच्या दुप्पट धावा हार्दिकने केल्या. केदारने हार्दिकपेक्षा 20 धावा कमी केल्या. केदारच्या निम्पट धावा युवराजने केल्या तर सर्वात कमी धावा कोणी केल्या. दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये 4 जण आहेत. आता काय सांगितले, राहुलने 58 धावा केल्या, राहुलने 58, त्याच्या दुप्पट हार्दिकने केल्या आणि काय सांगितलं होतं त्याच्या दुप्पट म्हणजे राहुलच्या दुप्पट हार्दिकने धावा केल्यात. मग दुप्पट म्हणजे काय 58 गुणिले 2. मग 58 गुणिले 2 बरोबर किती 116 धावा हार्दिकने केल्यात आणि केदारने हार्दिकपेक्षा 20 धावा कमी केल्या म्हणजे 116 वजा 20 कारण केदारने याच्यापेक्षा 20 धावा कमी. मग 116 मधून 20 वजा केलं तर किती येतं 96 आणि युवराजने केदारच्या निम्पट मग 96 भागिले 2. मग 96च्या निम्मे किती 48. आता विचारले काय तर सर्वात कमी धावा कोणी केल्या. मग इथं कोण सर्वात कमी धावा केल्या तर 48 युवराजने कमी केल्यात. 48 हे कमी आहे सगळ्यात. 58 116 96 48 कोण आहे 48 युवराज 1 नंबर. पुढचा प्रश्न, खालील प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून सांगायचं आहे. आता 38वा प्रश्न, 38ची आकृती बघा इथे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. आरशातली प्रतिमा माहिती आहे डावीकडची बाजू उजवीकडे आणि उजवीकडची बाजू डावीकडे. मग इथं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. 39 पण आरशातली प्रतिमा आहे, याचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून स्थायू पदार्थ वीट, पाणी, दगड या घटक संच दर्शवणारा पर्याय निवडा. आता स्थायू पदार्थामध्ये वीट पण स्थायू आहे आणि दगड पण स्थायू आणि पाणी मात्र हा वेगळात. मग बघा हा स्थायू आणि स्थायूमध्ये वीट आणि दगड आणि पाणी हे वेगळात म्हणून मी इथे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, जावेद मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा होतात, नंतर तो उजवीकडे 3 वेळा काटकोनात वळला तर त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध कोणती दिशा असेल. जावेद काय सांगितले, मावळत्या सूर्याकडे तोंड करून होता म्हणजे मावळता म्हणजे इकडे असा होता जशी माझी पेन्सिलची टोक आहे म्हणजे पश्चिमेकडे त्याचं तोंड होतं. मावळतो सूर्य कुठे पश्चिमेला. आता तो उजवीकडे 3 वेळा काटकोनात वळला. मग बघा इथे 1 वेळा काटकोण आणि इथे हा 2 वेळा काटकोण आणि हा बघा या पद्धतीने इथे तो पश्चिमेकडे आला. आता 3 वेळा काटकोण म्हणजे बघा हा इथून इथपर्यंत 1 वेळा काटकोण, इथून 2 वेळा आणि हा इथून इथपर्यंत 3 वेळा. आता जावेदचं तोंड कुठे आहे इकडे आहे म्हणजे जशी मी पेन्सिल ठेवलं तसं. आता दक्षिणेकडे त्याचं तोंड आहे. विचारलं आहे काय प्रश्न, त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध दिशा. त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे पूर्व आहे. मग त्याच्या डाव्या हाताच्या विरुद्ध विचारले, पूर्वेच्या विरुद्ध कोणती आहे पश्चिम. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम. पुढचा प्रश्न, खालील गटात न बसणारे पद ओळखायचे. बघा यामध्ये सेंटरमधून आडवी रेषा गेली, इथे पण आडवी रेषा इथे पण आणि इथून या ह्याच्यातूनच मध्ये गेलं म्हणून मी इथं वेगळं 4. 57 97 17 37 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 57. बाकी सगळ्या मूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न, आता बघा 12 पंचे 60 म्हणजे बघा या दोघांचा गुणाकार केला तर 5. 12 पंचे 60 19 5 96 सॉरी 19 5 95 म्हणजे 19ला जर 5 ने गुणलं तर आपल्याला ही संख्या भेटेल 19 5 95. आता 23 चौक 92 आहेत म्हणजे 23ला जर 4 ने गुणलं तर 92 म्हणजे खालची संख्या छेदाची संख्या 92 आहे. ओके नाही मग 19ला इथे 4 ने गुणल्यावर आता बघा 9 5
45. म्हणजे या सगळ्या संख्यांना म्हणजे अंशाला 5 ने गुणल्यावर खालची संख्या, अंशाला 5 मग इथे 4 ने गुणले म्हणून मी इथे वेगळे पर्याय क्रमांक 3. पुढचा मोर लांडोर बरोबर आहे, उंट सांडणी पाहिजे होते इथे चुकले म्हणून मी इथे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रतापगड, तोरणा, सिंधुदुर्ग, सिंहगड. सिंधुदुर्ग कारण हा जलदुर्ग आहेत, बाकी सगळे डोंगरी किल्ले आहेत. पुढचा प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेत डावीकडून कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतली तर डाऊन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल. मग डाऊनच्या विरुद्धार्थी शब्द आहे अप. डाऊन म्हणजे खाली, अप म्हणजे वर. मग अप यू किती नंबरला आहे बघा, 5, 10, 15, 20 आणि हा 21 आणि पी किती नंबरला आहे, 5, 10, 15 आणि हा 16. मग 21 आणि 16 कुठे आहे, 21 आणि 16 पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, एका बागेतील रांगेत 24 झाडे असून दर 2 लगतच्या झाडांमधील अंतर 3 मीटर असेल तर त्या रांगेतील पहिल्या व शेवटच्या झाडातील अंतर किती असेल. आता आपल्याला माहिती या प्रकारचा प्रश्न आला तर बघा, आपण या पहिल्या झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंतचं अंतर किती आहे, 3 मीटर आहे. म्हणजे पहिल्या असे किती झाड आहेत, इथे 24 झाड आहेत, पण आपण पहिल्यापासून दुसऱ्याचं मोजतो म्हणून मग पहिलं एक, मग याच्यातून एक झाड वजा करायचं. 24 मधून एक झाड वजा केलं किती आलं, 23 आलं. प्रत्येक झाडातलं अंतर किती आहे तर 3 मीटर आहे म्हणून मग काय 23 गुणिले 3 करायचं. मग 3 त्रिक 9, 3 दुने 6. मग पहिल्या झाडापासून शेवटच्या म्हणजे 24व्या झाडापर्यंतचं अंतर किती आहे तर 69 मीटर. मग 69 मीटर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, खालील प्रश्न आकृतीची तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. बघा इथे सेम अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये सापडते आणि 50 ही आकृती आपल्याला कुठे सापडते तर पर्याय क्रमांक 3 मध्ये सापडते. पुढचा प्रश्न बघूया आता, 51वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. बघा एक, इथे मी नाव दे 1, बघा इथे 1, हा 2 आणि हा एवढा आहे तो हा 3, हा 4, हा 5, हा 6, हा 6 आणि हा 7. हे झाले 7 त्रिकोण. आता या त्रिकोणाकडे बघूया आपण. हा बघा हा 1, बघा या त्रिकोणामध्ये हा 1 आणि इथून इथपर्यंत हा 2 आणि इथून हा अखंड हा 3. म्हणजे हे झाले या त्रिकोणातले, उभ्या त्रिकोणातले 3 झाले. आता हा त्रिकोण घ्यायचा डोळ्यासमोर. बघा हा 1 आणि इथून इथपर्यंत हा 2 आणि इथून इथपर्यंत हे 3 म्हणजे याचे पण हे 3 झाले. आणि हा अखंड आहे तो हा एक मोठा. हा आता यांची बेरीज करूया. बघा 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 1 14. म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, 14. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, कात्रज सर्पोद्यान पाहण्यासाठी शाळेची सहल गेली असता पुढील विद्यार्थ्यांपैकी कोणाची कृती तुम्हाला योग्य वाटते तर शर्वरीने सर्पोद्यानातील सर्व बाबींचे निरीक्षण करून नोंदी घेतल्या. पर्याय क्रमांक 2 ही कृती योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. आता इथे बघा प्रत्येक टोकाला म्हणजे हा षटकोन आहे तर प्रत्येक टोकाला एक उभी रेषा आहे. आता इथे बघा इथली एक रेषा कमी केली आणि ते आतमध्ये घेतले. आता इथे प्रश्नचिन्ह आहे. आता इथलं बघा 1 2 3 रेषा कमी केल्या, 3 आतमध्ये आहेत. मग इथले 1, आता इथे 2 रेषा कमी होणार आणि 2 रेषा आतमध्ये. आता इथे पण 2 रेषा आहेत आणि इथे पण 2, पण इथे बघा खूप रेषा कमी झाल्यात म्हणून मी इथे उत्तर कोणतं आहे आपलं, बघा इथलं 1 आणि 2 या कमी झाल्यात आणि त्या आतमध्ये गेल्यात. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न आकृत्यांचे निरीक्षण करून पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधायचं आहे. सेम अशी आकृती आपल्याला कुठे दिसते, पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. आता बघा ही आकृती आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला माहिती आहे वरचा भाग खाली होतो, मग ही आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते. हे आपण ऑनलाईन लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न, जाधव दाम्पत्याने 3 अविवाहित मुलगे आणि 3 विवाहित मुली आहेत तर या कुटुंबामध्ये कमीत कमी एकूण किती सदस्य असायला पाहिजेत. आता बघा जाधव दाम्पत्य म्हणजे ते दोघं नवरा बायको बरोबर, म्हणजे ते दोघं आणि त्यांची 3 अविवाहित मुलं. अविवाहित म्हणजे त्यांची लग्न झालेली नाहीत म्हणजे ती 3 मुलं. आता या 3 मुली जे आहेत त्या विवाहित आहेत. मग आपल्याला माहिती आहे मुलींचं लग्न झालं की त्या नवऱ्याच्या घरी जातात म्हणजे सासरी जातात. मग यांच्या घरामध्ये आहेत का नाही, मग यांच्या घरामध्ये एकूण माणसं किती तर 2 + 3 = 5. मग 5 कुठे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्याचे नाव तयार होणार नाही. आता इथे अमरावती नाव तयार होते. बघा इथे अमरावती आणि ते गडचिरोली असतात. आता इथे मात्र बघा इथे काय दिलंय, घड, बघा घडचिरोली दिलेलं आहे. मग बघा इथे परभणी योग्य दिले, यवतमाळ पण योग्य दिले आणि इथे नंदुरबार असतं पण इथे नांदुरबार दिले म्हणजे हे सुद्धा येणार नाही, मग हे येणार नाही. आणि गडचिरोली आहे आपल्या महाराष्ट्रात.
पण गडचिरोली आहे का नाही, म्हणजे हे पण येणार. मग ब आणि ई, मग ब आणि ई कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत आर बरोबर 7, आय बरोबर 4, टी बरोबर 6, ई बरोबर 9 आणि जी बरोबर 3. तर त्याच सांकेतिक भाषेत एका जंगली प्राण्याचे नाव कसे तयार होईल. मग जंगली प्राण्याचं नाव काय आहे, TIGER, टायगर. मग टी साठी कोणतं आहे अक्षर 6, आय साठी कोणता आहे 4 आणि जी साठी कोणता आहे 3, ई साठी कोणता आहे, तर ई साठी आहे 9 आणि आर साठी कोणता आहे 7. मग बघा बरं, 64, 39, 7, 64, 39, 7, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, नेहाचा जन्म 27 जुलै 2019ला शनिवारी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी झाला असेल. दिलेल्या माहितीनुसार नेहाचा जन्म झालाय 27 जुलै 2019, वार आहे शनिवार. आपल्याला तिचा दुसरा वाढदिवस विचारले. मग पहिला वाढदिवस तिचा कधी असेल, 27 जुलै 2020ला. आता आपल्याला माहिती आहे सामान्य वर्षामध्ये तोच वार, म्हणजे जो दिलाय तोच वार एका दिवसाने पुढे जातो. मग शनिवारच्या नंतर रविवार येणार आहे, इथे येणार आहे हे रविवार. आता इथे 2020 हे लीप वर्ष आहेत. मग 2020 मध्ये 2 दिवस पुढे जातात, कारण हे लीप वर्ष आहेत. लीप वर्षामध्ये तोच वार 2 दिवसांनी पुढे जातो. मग रविवारच्या नंतर सोमवार आणि सोमवारच्या नंतर कोणता वार, मंगळवार. म्हणजेच 27 जुलै 2021 या दिवशी नेहाचा दुसरा वाढदिवस येणार आहे आणि मग त्या दिवशी वार आहे मंगळवार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 60 व 61 साठी सूचना, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधायची आहेत. आता 256, 196, 144 आणि 100 या सगळ्या वर्ग संख्या. आता पर्यायामध्ये बघितलं तर त्या पण वर्ग संख्याच आहेत. मग आता इथे बघा 256 हा कुणाचा वर्ग आहे, तर 16चा वर्ग आहे 256 आणि 196 हा कुणाचा वर्ग आहे, तर 14चा वर्ग आहे 196 आणि 12चा वर्ग आहे 144, 12चा वर्ग आहे 144 आणि 100 हा कुणाचा वर्ग आहे, तर 10चा वर्ग आहे 100. आता याच्यामध्ये बघा 8चा वर्ग आहे 64. आता 512 हा 8चा काय आहे, घन आहे. 8चा घन आहे 512. आता याच्यामध्ये 11चा वर्ग आहे 121 आणि 9चा वर्ग आहे 81. हो की नाही. मग इथे पण वर्ग संख्येच आहेत. मग नेमके आता हे तर येणार नाही, कारण हे घन संख्या आहेत. मग इथे बघा या संख्या आहेत ना, त्या सगळ्या बघा समसंख्या आहेत, समसंख्यांचा वर्ग आहेत. मग याच्यामध्ये समसंख्या कोणती आहेत, 8, 11 आणि 9 मध्ये 8 ही समसंख्या आहेत. मग 8चा वर्ग कोणता आहे, 64. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया, 57, 76, 114, 19 या सगळ्या संख्या आहेत ना, त्या सगळ्या 19च्या पाड्यातल्या आहेत. मग 19 बघा 19 त्रिक 57, 19 चौक 76, मग 19 5 95, 19 5 95, 19 114, 19 7 133. म्हणून मी इथे उत्तर आहे 95. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, सन 2023 मध्ये ऑगस्ट महिन्याचे 4 तारखेस शुक्रवार होता, तर त्याच महिन्यात शेवटच्या बुधवारी किती तारीख होती. आपल्याला माहिती आहे ऑगस्ट महिना 31 दिवसांचा आहे. मग 31 दिवसांचा जर महिना असेल तर आपल्याला माहिती आहे 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. मग 1 तारखेचाच वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो. हो की नाही. मग आता काय सांगितलं आपल्याला की 4 तारखेला शुक्रवार आहे. मग बघा 4 तारखेला वार कोणता आहे, शुक्रवार आहे, त्याने दिलेला आहे. मग 4 तारखेच्या आधी 3 तारीख, 3 तारखेला कोणता वार, गुरुवार, गुरुवारच्या आधी बुधवार आणि बुधवारच्या आधी मंगळवार. म्हणजे 1 तारखेला मंगळवार, बुधवार, गुरुवार हे 3 वार काय येणार आहेत, 5 वेळा येणार आहेत. मग आता इथे बघा आपल्याला विचारलं शेवटच्या बुधवारी किती तारीख आहे. मग बघा बुधवारी 2 तारीख आहे आणि 2 तारखेचाच वार 30 तारखेला येतो आणि 31 तारखेला तर महिना संपतो. म्हणजे 30 ऑगस्टला शेवटचा बुधवार आहे. मग त्या 30 तारखेलाच कोणता वार आहे, तर बुधवार. मग शेवटचा बुधवार 30 तारखेलाच आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 30 तारीख. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 63 ते 67 साठी सूचना, खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. दुहिता, तनया, आत्मजा हे आता सगळी मुलींची नावे आहेत, म्हणजे मुलींची समानार्थी नावे आहेत. मग तनुजा हा सुद्धा मुलीचा समानार्थी शब्द आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 636 बघा इथे बघा 6चा वर्ग, बघा इथे 6चा वर्ग 36 म्हणजे या पहिल्या संख्येचा वर्ग दुसऱ्या 2 संख्या. 8चा वर्ग 8 8 64 इथे दिलेला आहे. 9चा वर्ग 81 बघा 9चा वर्ग 81. आता इथे अशी कोणती संख्या आहे बघा, इथे 4 आहे.
4चा वर्ग बरोबर 16 म्हणजे इथे पुढे दिले म्हणजे या संख्येचा वर्ग ह्या दोन पुढच्या संख्या म्हणजे 416 इथे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न एकूण भाग आहेत 4 बघा एकूण भाग आहे 4 पैकी एक भाग रंगवला हे पण 4 भाग आहेत 4 पैकी एक भाग रंगवलाय 4 भागापैकी एक भाग इथे पण 4 भाग 4 भागापैकी एक भाग रंगवले बघा 4 पैकी एक म्हणजे सगळीकडे 1/4 आहे बघा इथे पण 1/4 इथे पण 1/4 म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया आता इथे बघा 21 26 आता याचं जर आपण निरीक्षण केलं बघा बेसक शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार मधली संख्या बेसक बघा 2 × 6 बेसक 12 5 7 35 4 पंचे 20 आता इथे अशी कोणती संख्या आहे बघा 6 7 42 पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा शरद वसंत हेमंत इथे काय येणार आहे शिशिर। पुढचा प्रश्न बघा शाळेत एके दिवशी एक वृद्ध दिव्यांग व्यक्ती रॅम्प चढताना घसरून खाली पडले तर त्यांना पाहून तुम्ही काय कराल। आता इथे काय करू आपण त्यांना वृद्ध व्यक्तीला आधार देऊन त्यांना शाळेच्या कार्यालयात पोहोचवाल पर्याय क्रमांक 4 हे आपली योग्य कृती आहे। पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत 7 बरोबर 64 9 बरोबर 100 4 बरोबर 25 असं लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत एक ही संख्या कशी लिहाल। बघा इथे दिलेला आहे 7 7च्या नंतरची संख्या कोणती आहे 8 मग 8चा वर्ग किती आहे 64 म्हणजे याच्या पुढची संख्या आणि त्या पुढच्या संख्येचा वर्ग 64 आता 9च्या नंतर 10 बघा 9च्या नंतर 10 मग 10चा वर्ग आहे 100 4च्या पुढची संख्या 5 5चा वर्ग आहे 25 मग 1च्या पुढची संख्या आहे 2 मग 2चा वर्ग किती आहे 4 म्हणून आपलं उत्तर आहे 4 पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द असा लिहितात जगत हा शब्द असा लिहितात नजर हा शब्द असा लिहितात तर या सांकेतिक भाषेत अक्षरांचा व चिन्हांचा क्रम सारखा असेलच असे नाही तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा। बघा दिलेली माहिती होती ती मी सगळी लिहून घेतली आता आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे ते काढून घ्यायचं आहे। बघा आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ग हे अक्षर सेम आहे पहिल्या दोघांमध्ये मग याच्यामध्ये कोणतं दोन सेम आहेत तर हे सेम आहेत म्हणून मग ग या अक्षरासाठी आपण हे चिन्ह काढून घेतलं आणि ते कट केले म्हणजे पुढचे अक्षर शोधायला आपल्याला सोपं जाईल। आता बघा इथे पण र आहे आणि इथे पण र आहेत मग या दोघांमध्ये कोणतं चिन्ह सेम आहे तर स्वस्तिक म्हणून मग र या चिन्हासाठी आपण स्वस्तिक हे चिन्ह काढून घेतलं। आता राहिलं कोणतं सेम तर बघा इथे पण ज आहे आणि इथे पण ज आणि इथे फुली आहे मग ज या अक्षरासाठी आपण फुलीचं चिन्ह काढून घेतलं। आता राहिले सगळीकडे एकच म साठी हे बघा इथे म साठी गोल आणि त्याच्यामध्ये अधिक चिन्ह आता त साठी त्रिकोण त साठी त्रिकोण आणि न साठी न या अक्षरासाठी पतंगाचं चिन्ह बरोबर आहे हे असं अक्षर आपण काढून घेतली। आता प्रश्न बघूया आपल्याला विचारले वरील सांकेतिक भाषेत मादी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कसा लिहाल मग मादी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नर कारण नर मादी की नाही म्हण न साठी काय आहे हे असं आणि र साठी काय आहे तर र साठी आहे स्वस्तिक मग असं आणि स्वस्तिक चिन्ह कुठे आहे तर बघा बरं इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचा प्रश्न बघा वरील सांकेतिक भाषेत आपल्या पर्यायातील चिन्हांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही। आता बघा ह्या पहिल्यांचं जर आपण पहिली चिन्ह घेतली तर त्याच्यापासून मगर हा शब्द तयार होतो मगर बघा हे चिन्ह म साठी आहे म साठी आणि दुसरं चिन्ह आहे ग साठी आहे ग आणि स्वस्तिक आहे ते र साठी आहे मग मगर मग त्याच पद्धतीने दुसरा शब्द कोणता तयार होतोय तर गरज हा शब्द तयार होतोय आणि हे चिन्ह तजर हा शब्द तयार होतोय तजर आणि हे चिन्ह मन हा शब्द तयार होतोय मग हे सगळे अर्थपूर्ण आहेत मग कोणता अर्थपूर्ण नाही तर तजर हा शब्द काय अर्थपूर्ण नाही म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया 72 आणि 73 साठी सूचना खालील वेण आकृतीचं निरीक्षण करायचं आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधायची आहेत। सोबतच्या वेण आकृतीत स हे अक्षर कोठे आहे बघा आता स हे अक्षर कुठे आहे तर वर्तुळात पण आहे आणि आयतात पण आहे मग वर्तुळ आणि आयत कुठे आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न फक्त आयत या आकृतीत असणारे अक्षर कोणते मग आयत विचारले फक्त आयत मग आयतामध्ये अक्षर कोणतं आहे मग आयतामध्ये बघा हा आहे आयत मग याच्यामध्ये फक्त कोणतं अक्षर आहे ट आणि ड मग ट आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपण जर या सगळ्यांची बेरीज केली बघा 7 आणि 7 14 आणि 1 15 म्हणजे 7 आणि 8 15 15 आणि 4 19 आता इथे आली यांची बेरीज 19 मग इथे तर 38 आहे मग 19 दुने 38 आता इथे बघा 9 आणि 1 10 10 आणि 6 16 16ची दुप्पट 16 दुने 32 आता इथे बघा 5 आणि 4 9 9 आणि 3 12 मग 12ची दुप्पट 12 दुने 24 मग इथे संख्या कोणती येईल 24 पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा
3 बहिणींच्या आजच्या वयांची बेरीज 81 वर्ष आहे. त्यांच्या वयामध्ये 5-5 वर्षाचे अंतर आहे. तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षांनंतर वय किती असेल? दिलेल्या माहितीनुसार 3 बहिणी आहेत. मी X, Y आणि Z घेते. या तीनही मुलींच्या वयांची बेरीज किती आहे? 81 वर्ष आहेत. बघा, ह्या तिघींच्या वयांची बेरीज आहे 81. आता काय सांगितलं, प्रत्येक त्यांच्या वयांमध्ये 5-5 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे बघा, हिच्यापेक्षा ही 5 वर्षांनी मोठी आणि हिच्यापेक्षा ही 5 वर्षांनी मोठी, असा फरक आहे. ओके नाही? मग 5-5, मग मला सांगा 5-5 10 आणि 15 किती वर्षाचा फरक आहे? म्हणजे तिघींमधलं जर 5-5 वर्षाचं अंतर घेतलं तर 15. मग आधी काय करायचं, 81 मधून 15 वजा करायचे, तर किती येते? इथे 66 येतं. आता या 66ला मी तिघी जणी आहेत बघा, 1 2 3 म्हणून मी 3 ने भागते. मग बघा, 3 दुने 6 0 वरून घेतले हे 6, परत 3 दुने 6 वजाबाकी आली 0, उत्तर किती आलं? 22. बघा, मी हिला पण 22 देते, इथे पण 22 आणि इथे पण 22. पण ऐका, या सगळ्यांमध्ये 5-5 वर्षाचा फरक आहे. आता जे आपण -5 केलेले आहेत ना ते बघा, आता ही मी म्हणते की सगळ्यात छोटी बहीण आहे. मग हिचं वय आपण 22च पकडूया, ठीक आहे. आणि हिच्यापेक्षा ही 5 वर्षांनी मोठे, म्हणून मी इथे 5 अधिक करते. 22 अधिक 5 किती झाले? 27 झाले. किती झाले? 27 झाले. आणि हिच्यापेक्षा सुद्धा ही 5 वर्षांनी मोठी आहे. आता मी इथे 5 नाही ॲड करते, आता मी 7 करते, कारण आपण निम्म वेगळे. मग इथे मी 10 ॲड करते, सॉरी 7 नाही 10 करते. मग इथे काय 22 10, कारण हिच्यापेक्षा ही 5 वर्षांनी मोठी आणि हिच्यापेक्षा ही 5 वर्षांनी मोठी, म्हणून मी इथे 10 ॲड केले. मग 22 आणि 10 बरोबर किती झाले? 32 झाले. आता बघा, हिचं वय, पहिलीचं वय आहे 22, दुसरीचं वय आहे 27 आणि तिसरीचं वय आहे 32. प्रत्येकीमध्ये 5-5चा फरक आहे. बघा, 22 हिच्यापेक्षा 5 वर्षांनी ही मोठी आहे, हिच्यापेक्षा 5 वर्षांनी ही मोठी आहेत, म्हणजे सेम 5-5चं अंतर आहे. ही तर एक अट मान्य केली. आता यांची बेरीज करूया. बघा, 2 आणि 7 9, 9 आणि 2 10 11, हद्साला आला 1, मी इथे 1 लिहिलं, 3 आणि 1 4, 5 6 7 8, बरोबर यांची बेरीज किती आली? 81 वर्ष आल्या. म्हणजे या छोटीचं वय आहे 22 वर्ष, दुसरीचं वय आहे 27 वर्ष आणि एकीचं वय आहे 32 वर्ष. आता आपल्याला प्रश्न काय विचारले की सर्वात लहान बहिणीचं वय, मग लगेच 22ला टिकमार करायची नाही आहे. काय सांगितलंय? सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षांनंतरचं वय विचारले. मग 22 आजचं वय आहे हिचं 22, हिचं 27, हिचं 32. मग 5 वर्षानंतर हिचं 5 वर्ष वय वाढेल की नाही 5 वर्षानंतर? मग 22 आणि 2 किती झाले? 27, म्हणजे हिचं 27 होईल लहानीचं. आता बाकी सगळ्यांमध्ये जरी 5-5 केलं तरी त्यांची पण 5 वर्षानंतरची वय निघतील, पण आपल्याला ते काढायचं नाही. आपल्याला विचारलं काय? लहान बहिणीचं. मग लहान कोणीही आहे, मग हिच्यामध्ये 5 म्हणतं 27, म्हणून मग हिचं 5 वर्षांनंतर वय किती असेल? 27 वर्ष. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 वर्ष. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळत आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.